सत्य विजय न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी मल्लय्या स्वामी। आजचे ठळक बातम्या। जिल्हा न्यायालय सोलापूर येथील दी ज्युडिशियल डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड 100 वर्षे पूर्ण रक्तदान शिबिर। जिल्हा न्यायालय सोलापूर येथील दी ज्युडिशियल डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सोलापूरला यावर्षी 100 वर्षे पूर्ण झाली। शतकपूर्ती महोत्सवानिमित्त सोसायटीच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आलेले आहे। त्याची सुरुवात रक्तदान शिबिराने सुरुवात करून झाली। सदर रक्तदान शिबिर सोलापूर बार असोसिएशनच्या हॉलमध्ये पार पडले। सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री MS आझमी यांनी केले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा न्यायाधीश 3 श्री योगेश राणे, मुख्य न्यायदंडाधिकारी श्री विक्रमसिंह भंडारी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव श्री UP देवर्षी हे उपस्थित होते। यावेळी सोसायटीचे चेअरमन व जिल्हा न्यायालय सोलापूरचे प्रबंधक सौ पल्लवी पैठणकर, व्हाईस चेअरमन श्री सुधीर क्षीरसागर, संचालक श्री संजय मॅकलवार, श्री प्रसाद चुंगे, श्री मुकुंद डोबळे, श्री श्याम वलेकर, श्री अजित पगड्याल, श्री ज्ञानेश्वर लिंबोळे, श्री नबीलाल शेख, श्री संजय कारले, सौ समीना शेख, दिवाणी न्यायालय बार्शी येथील सहाय्यक अधीक्षक श्री देवी कांबळे रावसाहेब, तसेच बेली प्रशांत गाडी पाटील, फौजदारी न्यायालयीन बार्शी येथील लिपिक बालाजी पाटील, तसेच दिवाणी न्यायालय बार्शी येथील लिपिक योगेश पवार, न्यायालय सर्व कर्मचारी उपस्थित होते। यावेळी मोठ्या संख्येने न्यायालयीन कर्मचारी, विधिज्ञ यांनी स्वेच्छेने रक्तदान करण्याकरिता सहभाग नोंदविला। सदर रक्तदानाचे संचलन महात्मा बसवेश्वर ब्लड बँक सोलापूरचे जनसंपर्क प्रमुख श्री सोमनाथ बिराजदार यांनी केले। रक्तदान शिबिर संपूर्ण कार्यक्रमाचे बातमी चित्रीकरण सत्यविजय न्यूज संपादक मल्लय्या स्वामी प्रस्तुत करीत आहेत। सत्यविजय न्यूज संपादक मल्लय्या स्वामी। आज जो रक्तदानाचा आपलं शिबिर आयोजित केलेलं आहे आज, त्यासाठी त्या रक्तपेढीचे डायरेक्टर श्री निराधार सर त्यांच्यातर्फे आमच्या सोसायटीला एक सन्मान चिन्ह देत आहेत। तर मी त्यांना व आदरणीय श्री आझमी सरांना विनंती करतो, त्यांनी आमच्या सोसायटीचे चेअरमन जो पैठणकर मॅडम यांना हे सन्मान चिन्ह द्यावे। तर आज जो रक्तदानाचा आपलं शिबिर आयोजित केलेलं आहे आज, त्यासाठी त्या रक्तपेढीचे डायरेक्टर श्री निराधार सर त्यांच्यातर्फे आमच्या सोसायटीला एक सन्मान चिन्ह देत आहेत। तर मी त्यांना व आदरणीय श्री आझमी सरांना विनंती करतो, त्यांनी आमच्या सोसायटीचे चेअरमन जो पैठणकर मॅडम यांना हे सन्मान चिन्ह द्यावे। चेयरमैन श्री सागर आजचा कार्यक्रम सोसायटीला जवळपास समोरच आलेले आहे अशी सूचना माहिती दिली। आणि या कालावधीमध्ये सोसायटीने एवढा मोठा पुनर्भार केलेला आहे आणि कर्मचाऱ्यांच्या हितासाठी काम केलेलं आहे। रक्तदानाचं काम हे खूप मोठा काम आहे आणि कोविडच्या काळात याची जाणीव झालेली आहे ती महत्त्वपूर्ण आहे। आणि सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा अशी इच्छा व्यक्त करतो आणि मला या कार्यक्रमात बोलवला। धन्यवाद सर। सन्माननीय श्री आझमी साहेब, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश
श्री भंडारे साहेब, मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री देवर्षी साहेब, माझे सर्व सहकारी आणि उपस्थित राहिलेले विधीज्ञ, आज आपण रक्तदानाचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपल्या सोसायटीला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यानिमित्ताने एक असा कार्यक्रम ठेवलेला आहे की आपण काहीतरी एखादं चांगलं कर्म करावं आणि त्याचं कुणाला तरी जीवदान मिळावं, या दृष्टीने पहिला प्रथम कार्यक्रम रक्तदानाचाच आयोजित केलेला आहे. आणि कर्मचाऱ्यांनी पण सगळ्या माझ्या सहकाऱ्यांनी प्रतिसाद चांगला दिलेला आहे. आजच्या ह्या कार्यक्रमात सगळ्यांनी रक्तदान करावं असं मी आवाहन करते. एवढे बोलून मी म्हणजे त्यानंतर की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश आदरणीय श्री आदमी सरांना त्यांनी मार्गदर्शन पर 2 शब्द लाख रुपये ठेवलेले आहेत. त्याचप्रमाणे पतसंस्थेकडे सभासद कल्याणकारी योजना राबवली जाते. ही योजना अशी आहे की आपण सभासदांना दरवर्षी पहिल्यांदा 50 रुपये घेत होतो. 50 रुपये घेऊन 25 रुपये सभासदांना परत करत होतो. 25 रुपये पतसंस्थेच्या कल्याण निधीमध्ये गुंतवत होतो. मध्ये महामारीच्या काळामध्ये जेव्हा आपले 4 सहकारी दगावले त्यावेळी त्या कल्याण निधीमधून त्यांना ना परतावा 50,000 रुपये मदत केलेली आहे. त्यानंतर ही रक्कम तुटून जी असल्यामुळे त्यामध्ये संशोधन करून आपण ही रक्कम पुन्हा वाढवलेली आहे. आता सभासदांकडून दर महिना 100 रुपये सभासद कल्याण निधीतून घेतो आणि जे सभासद नैसर्गिकरित्या दगावले जातात किंवा मृत्यू पावतात त्यांच्या कुटुंबाला ना परतावा 1,50,000 रुपये आपण मदत सध्या देत आहोत. आणि अशा प्रकारची रक्कम सध्या आपल्याकडे 24 लाख रुपये आपल्याकडे जमा आहे. ती रक्कम देखील आपल्या खेळत्या भांडवलमध्ये असून त्याचा देखील लाभ आपण सर्व सभासदांना देत आहे. त्याचप्रमाणे आपली पतसंस्था नुसतं कर्ज देणे किंवा सभासदांचे हे करणे कर्ज देण्यासाठी नसून एक सामाजिक दायित्व म्हणून कोविडच्या महामारीच्या काळामध्ये सर्व सभासदांना आपण पतसंस्थेतर्फे मास्क आणि आर्सेनिक गोळ्याचं वाटप करण्यात आले.
सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.